परभणी जिल्ह्यात अनेक वर्षांपासून हजारो गायरानधारक गायरान जमिनी कसत असून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। गायरानधारकांना त्यांच्या नावाच्या सातबारा करून देण्याकरिता प्रशासनाने कोणतेच ठोस पाऊल उचललं नाहीये। याकरिता प्रशासनाला जाग आणण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने परभणी शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राज्य संघटक ज्येष्ठ नेते DN दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं। गायरानधारकांच्या नावे सातबारा करण्यात यावा, मागासवर्गीयांवरील अन्याय अत्याचारावर आळा घालण्याकरिता ॲट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, महात्मा फुले विकास महामंडळाचे थकीत कर्ज माफ करा, मागासवर्गीयांसाठी गाव तिथे स्मशानभूमी अभियान राबवा यांसह विविध मागण्यांसाठी हा धडक मोर्चा काढण्यात आला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज गायरानधारक आणि इतर विविध प्रश्नावर आज महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य संघटक ज्येष्ठ नेते DN दाभाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आणि अनेक वर्षापासून गायरान बांधवांचा लढा लढण्यासाठी नेहमी मोर्चा अनेक बाबींमध्ये त्यांचा पुढाकार आजसुद्धा झोपडपट्टी धारकांचा मुद्दा घेऊन गायरानधारकाचा मुद्दा घेऊन आजसुद्धा रस्त्यावरची लढाई लढणारे हे नेतृत्व आहेत। बोलूया आजचा हा मुद्दा काय होता, कशाबद्दल दाभाडे साहेब कशा पद्धतीनं आजचा हा मोर्चा होता, काय कसं होतं त्याबद्दल थोडक्यात। आजचा जो मुद्दा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये 4 ते 4.5 गायरानधारकाची संख्या आहे आणि 1990च्या नंतर ज्यावेळेस रामदासजी आठवले कॅबिनेट मंत्री होते महाराष्ट्राचे त्यावेळेस जे काही गायरानधारकाला न्याय मिळाला आहे त्यानंतर कुठलाही गायरानधारकाच्या नावे आत्तापर्यंत आम्ही 10 आंदोलनं केली तरी 7-12 त्यांच्या नावे मिळालेल्या नाहीत। उलट काही तलाठी वर्ग खोडसाळपणे त्या गायरानधारकाच्या जमिनी आहेत त्या पोटखरबामध्ये टाकून त्यांचं जे जाणून बुजून हेतुपुरस्पर नुकसान करीत आहे व त्याचप्रमाणे झोपडपट्टीवासियांचे जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत त्यांना PTR 40 वर्षापासून 30 वर्षापासून त्या झोपडपट्टीत त्या गायरान धरून राहत आहेत, परंतु त्यांना अद्यापपर्यंत कुठल्या प्रकारचं PTR मिळालेलं नाही आणि त्यांना ज्या योजनेचा लाभ जो आहे कुठल्या घरकुलाच्या तो त्यांना अद्यापपर्यंत मिळत नाही। यानुसार विपरीत परिणामचा विषय नाही, कारण आता कसं आहे काही आता पहिले जे प्रशासकीय अधिकारी होते जिल्हाधिकारी ते म्हणजे त्यांची मानसिकता नव्हती। या प्रश्नावर आपण पुढाकार घेऊन गायरानधारकांना न्याय मिळवून द्यावा ही त्यांची खऱ्या अर्थाने मानसिकता नव्हती आणि ते फक्त 11 जुलै 2012च्या याचा आधार घेऊन ते टाळाटाळ करत होते। परंतु मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांची जी भूमिका मांडलेली आहे की आता हे जे काही नियमकुल गायरानधारक जे ज्याच्या नावानं 7-12 करायचे राहिलेले आहेत पण ते नियमामध्ये बसत आहेत त्यांना 1990च्या अगोदर त्यांना अतिक्रम केलेलं आहे, या लोकांचं जे 7-12 यांना मिळाल्याच पाहिजे अशी त्यांची भूमिका होती। त्याचप्रमाणे हायकोर्टाचा एक जो जजमेंट आहे हायकोर्टाचं ते देखील गायरानधारकांना त्वरित 7-12 कशा देण्यात येतील। प्रतिनिधी राहुल वाहिवाळ, न्यूज टुडे 24 परभणी।